लाहिवान आगमन झालेलं आहे. वाढदिवस आहे. शेंदुराची कंडी जय केमाळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन काम येऊन पन्हाळ्याजवळ येत होता. वेडा सकाळपासून काय बी खाल्लं नाही महाराज तुम्ही. काल माझी माणसं तडफडून मेली आणि आज आम्ही नको नको महाराज. पर शिवा भाजी कुर्तोजी काळजी करून घे. कोंडी फोडायलाच पाहिजे महाराज. पण कशी भाजी कशी फोडणार कोंडी आणि कोण फोडणार? कोंडी आम्ही फोडणार. आमच्या फौजेला हत्यारबंद होऊन हाजीर होण्याचा हुकूम करा. आम्ही जातीने पन्हाळ्यात जातो आणि शिवबास सोडून आणतो. रायसाहेब हुकमाचे अर्थ कळतात आपणास? जावे आमची हत्यारे घेऊन यावीत. जाणे गरजेचे आहे. आज तलवारीच्या पात्याने म्यानातून उसळणे गरजेचे आहे. आमच्या मनगटांनी शत्रूला ललकारणे गरजेचे आहे. आज स्वराज्य संकटात असताना आम्ही रणांगणावर उतरणे गरजेचे आहे. तो सिद्धी जोहर कर्नुल्याचा सिंह म्हणे. असेल तो कर्नुल्याचा सिंह. आम्ही सह्याद्रीची वाघीण आहोत म्हणावे आणि तीही चौताळलेली. ते काही नाही. आता थांबणे नाही. आम्ही आजच मोहीम
मोहीमशीर होणार. माफी करा आई साहेब, पण एक सांगतो, तुम्ही गड सोडू नका. अहो तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर काय होईल? काय होईल? आम्ही खर्ची पडू एवढेच ना? आम्हाच त्याची तमा नाही. स्वराज्यात शिवबांची गरज आहे, आमची नाही. आम्ही आजच पन्हाळ्याला जाणार. आमच्या मोहिमेची तयारी करा. सरनोबत आहेत. या सरनोबत या. कुठे मुलुगिरी करून आलात? आदिलशाहीत. अरे वा, खंडणी वसूल केली? मायदान खंडणी आणि गुडगडबडी इत्या. वा सरनोबत वा. ही बहादुरी कोणासाठी दाखवलीत? राजांच्यासाठी? कुठे आहेत राजे? बोला सरनोबत, कुठे आहेत राजे? 4 मास होऊन गेले. कुठे आहे तुमचा राजा? आपला राजा दुश्मनाच्या वेढ्यात कोंडला गेला असताना आपण शमशेर चालवलीत, पराक्रम केलात, आदिलशाहीत. त्याचा उपयोग काय? इथे आपले घर जळते आहे. दुसऱ्याच्या दारात होळी केली तर आपल्या पदरात काय येईल? बोंबच ना. हो साहेब, आमची खेळी एकली होती. आम्ही शाबास तुमची खेळी, शाबास तुमची बहादुरी. आता तुमच्या समशेरी लोहाराला विका आणि आराम करा. थकला असाल आपण. आम्ही जातो पन्हाळ्यावर. त्या सिद्धी जोहराला सबक शिकवण्या इतकं बळ आहे आमच्या मनगटात. हो साहेब, चुकी झाली आमची. कसूर घडली आमच्याकडे. आमचा होरा चुकला. वाटलं होतं विजापुरावर हल्ला केला का जौहर माघारा जाईल, पण तसं घडलं नाही. वकुतोपराटा निघाला. रावसाहेब, वयाचा जातो आम्ही पन्हाळगडाव, येडा फोडतो आणि राजासनी फुलागत घेऊन येतो इथं अलगत. साहब, आपण जर कमरेला शमशेर बांधली तो हम किस काम के? रहम आओ साहब, रहम. साहब, हम स्वराज्य हसल आमच्या शेतू होईल. पिंताजी, तुम्ही आपली माणसं. राजांचा भरवसा म्हणून सरनोबत. आज 4 मास झाले तो सिद्धी जोहर भुईत मेघ मारावी तसा मातीत रिटून बसलाय आणि आपण सारे चिडीचूप. तेही गनिमांना निधड्या छातीने धडक देण्याचं सामर्थ्य असताना. अहो साहेब, तुम्हाला माझी आणा. आता तुम्ही गडावर नाही हालायचं. आम्हाला फक्त हुकूम करा. यशवंत व्हा म्हणा. अहो साहेब, यशवंत व्हा म्हणा. यशवंत व्हा.
लवकर, येळ होते गडावर जायला. अगो हो, अहो गडावर जाऊन सगळी बासिंग बांधायचं आहे काय? अगं निवंतपणा नाही तुम्हासनी, सदा कदा खाई. अगं शिवाजी महाराजांच्या मावळ्यासनी कसला आला निवंतपणा. वेळ प्रसंगी हातावर भाकरी घेऊन पळत पळत खावी लागते आम्हाला. वय वाघ माग लागल्या वाणी. वाघच माग लागलेला आहे. आणि एक वाघीण मी मागे लागली. जीव एवढा पिसा होतो माझा, काय बी सुचत नाही बघा. मला बी सुचत नाही. हे बघ, सिद्धी जोहरच्या तोपा सारखा वरडायला लागल्या. जागता पारा ठेवलाय त्यानं. महाराज लय चिंतित आहे बघ. तू पटापट आवर बघ. भाई नुसतीच जाया करू नका, मर्दुमकी गाजवा. मोरदुमकीचं दुसरं नाव शिवकाशीद आहे. आणि मी काशिदाची औलाद. नेबापूरच्या मातीचा पोतच लय वेगळा आहे. इथल्या मेंढराला बी वाघाचं काळीज असते या. वय मी बी त्याच गावची हाय. थोडी खीर केली, राजा खात्यात घेऊन जा. अगं गोदे, मी एक मामुली सेवक आहे. राजा खायलोय. आता तुम्ही राजासनी ओळखत नाही वय? सारखं सावली सारखं त्यांच्या माग माग असत. अगं आपला राजा साधा हाय, गोरगरिबांसंग राहतो, खातो पितो. त्यासनी आवडेल खीर. 4 महिन्यापासून बायका पोरापासून दूर आहेत. अहो त्यांना कुठलं गोडधोड खाया. केवढीही तळमळ, स्वतःचा परपंच राहिला बाजूला आणि दुसऱ्याचीच काळजी, रयतीची फिकर. रयत काय खात असेल, रयत कशी जगत असेल, रयतीचं नुकसान होऊ नये हाच विचार सारखा मनामध्ये. खरंच ज्योतिबाची कृपा म्हणून असा राजा गावला बघा. अगं गोदे, तेव्हातलं धान्य कमी झालं तर अर्ध्या पोटी चुकतो राजा माझा. एवढं कोण कोणासाठी करत. राजा असाल तर असा. कसं हाय व राजा? अगं गुळगाव, सोन्याची काम जशी, बोलणं म्हणजे मधाची पोळी. असत राहिलं तर खाली मोत्याची आणि पोळ्याची रास लागल. आणि चालणं म्हणजे सिंहाला मी भान हरपून टाकेल. एक बार ओळख झाली तर त्यांना सोडायलाच मन होत नाही. मग खरं सांगू, एकदा राजासनी डोळं भरून बघायचंय. अगं या प्रसंगातून एकदा निभावून जाऊ दे. राजा पुढे तुला उभी करतो. त्या अदुगर सोन्याच्या बांगड्या करा बर का. लई दिवसापासून सांगतोय सोन्याच्या बांगड्या करतो म्हणून. या वक्ताला फसवू नका. अगं आपलं गाव सिद्धी जोहरच्या येड्यात अडकले. कसं गडावर जाता येतो. एकदाच राजे आपलं मोकळं होऊ दे, मग तुला सोन्यानेच म्हणवतो. होय, तर ह्या वक्ताला भूल देऊ नका बर का. खोटं बोलायचं नाही. अगं शिलेदार कोणाचा आहे? शिवरायाचा. कोणासारखा तोंडोळा हा व राजाचा? माझ्यासारखा. काय बाई तरी, कोणाला कशाचं आणि माळणीला लसणाचं. अगं खरंच. अगं माझ्या डोक्यावर जर जिरेटप चढवला तर तूच माझी प्रजा. आणि प्रजा मग मला मुजरा करायचा बरं का. ज्योतिबाची आण. ज्योतिबाची आण. लवड नाही बोलायचं मी. असल खरं असल. आण सुटली. बरं येऊ मी. आणि पोरांवर लक्ष ठेवा. येतो. देवा ज्योतिबा पाठीशी उभं राहा बाबा. महाराज बोलवलं मला. शिवा, आज आम्ही गडाबाहेर पडू, त्यावेळी तू आमच्या सोबत यायचंस. माझं तकदीर मोठं. हा, पण शिवा काशीत घडून नाही,
शिवाजी म्हणून. मला समजलं नाही महाराज. शिवा, असं काहीही झालं तरी आपण या वेढ्या बाहेर पडायचंच. त्या जोहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं नाही तर ठीकच. आपण पुढे जायचं. पुढे? पण पुढे कुठं महाराज? ते तू विचारू नकोस. फक्त एक लक्षात ठेव, जर जोहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं तर तू मसाईच्या पठारावर थांबायचं. तिथं बांधलांचे लोक आपल्याला येऊन मिळतील. त्यांनी पालखी आणली असेल, तू पालखीत बसायचंस. बसलो महाराज. पण आमचा पोशाख आणि चिरेटोप घालून बसावं लागेल. चिरेटोप? नाही नाही महाराज, एवढी लायकी नाही या गरीबाची. शिवाय बघ, नीट समजून घे. इकडे जोहरची दिशाभूल करण्यासाठी हे करावंच लागेल. तू पालखीत बसला की पालखी मलकापूरच्या दिशेने निघेल. पालखी वेगात पडेल. पालखी सोबत 100 मावळे असतील. काहीही, अगदी काहीही झालं तरी तू सिद्धी जोहरच्या हाती लागायचं नाहीस. जर जोहर तुझ्यापर्यंत पोहोचला, त्यानं तुला कैद करून छावणीवर नेलं, तर बेमालूमपणे शिवाजी राजा म्हणून त्याच्याशी चर्चा करायची. आणि आम्ही सांगतो तसं काहीच घडलं नाही तर मलकापूर जवळ पालखी सोडायची आणि आम्हाला पांढरपाड्याला येऊन भेटायचं. शिवा प्रसंग लई अवघड आहे. तुला आमच्या वहिनींसमोर चिरेटोप घालून जायचंय ना? महाराज, तुम्ही माझ्या कारभारणीला वहिनी म्हणालाच. शिवा, लायकी नाही माझी. आणि हे जोडं म्या घालू आहे. शिवा अरे क्षणाक्षणाला भावनावश होऊन कसं चालेल? मन खंबीर करायला पाहिजे. शिवा, तू आणि मी जर इथं रडत बसलो ना तर तिथं कृष्ण कोयनेला आसवांचा महापूर येईल. चुकलं महाराज, नाही रडायचं होता. ठरल्या योजनेप्रमाणे सगळं पार पडलं तर जीव जाणार नाही. तुझाच काय, कोणाचाच नाही. जीव भोसल्यांचं खरं लेणं, ही कवड्यांची माळ. आता खराखुरा शिवाजी वाटायला लागलास. कोणाला सांगूनही खोटं वाटायचं नाही. जरा चालू नका महाराज.
सगळेजण वाट बघतात. ठीक आहे, या तुम्ही. शिवा चौकट आम्हाला कवा भेट द्यावी. यशवंतराव शिवा काशी, यशवंतराव. इतना बड़ा बगावतखोर माझ्या मुठीत. मसूद, तू खरा समशेर बहादूर आहेस. अरे आज तू आमची इज्जत राखलीस. हमें तुम पर नाज है मसूद, नाज. शुक्रिया. शिवा, नाही नाही, शिवाजी राजे, आपण भांडणे करण्यामध्ये तरबेज आहात. कधी घाबरण्याचे, कधी शरण येण्याचे, तर कधी तोह करण्याचे सोंग आपण नाचवले. आम्हाला गाफील ठेवून पळून जाणार होतास, तर बदकिस्मत सापडलास. लेकिन एक बात, तू बहादुर ऐसा. इस काबिल की क्या तारीफ कर रहे हो? ये तो गद्दार है. इसका तो हा मसूद, ते तर होईलच, पण धीरे धीरे. सिंह सावजाचा एकदम फरशा पाडत नाही. धीरे धीरे. अरे बाय मसूद, तो शिवा गारटलाय, घाबरलाय, अरे भिजलाय. त्याला बसू देत तरी. बैठो शिवा, पता नाही तू किती वेळ जिवंत राहशील ते. हा, पण त्या अगोदर मी तुला बुधांची शराब पाजायची म्हणतो. शिवा हा शिवाजी रयतेचा राजा आहे, त्याला शराब चालत नाही. क्यों? असल्या शोकाला स्वराज्यात मान्यता नाही. अरे दुरुस्त दुरुस्त. हे शेकोटी पेटवा. शिवा गारटलाय. आणि एक बात है शिवा, मी आज शराब पिणार. अरे तू माझ्या हाती कैद झालाय, यापेक्षा बडी बात कोणती? हा, अरे तुझी कैद म्हणजे अल्लाहची मेहरबानी. शिवा ए शिवा, आता विजापुरात माझं जंगी स्वागत होईल, जंगी. अरे जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अफजल खानाला शक्य झालं नाही, ते हे कर्नूलच्या सिंहानं केलं. कर्नूलच्या सिंहानं. आपल्या चिकाटीचं आणि धैर्याचं मी कौतुक करतो. अरे कौतुक कौतुक तर साऱ्या हिंदुस्थानात होणार आहे. शिवा हिंदुस्थानात. असू, छावनीला हुक्म द्या, वेडा उठवा, नाच गाना शराब चाहे जितना कर लो. अरे कल हमें विजापुर जाना है. आओ आओ खान साहब आओ. देखो देखो शिवाजी राजे आए हैं.
कौन हो तुम? शिवाजी, शिवाजी, तो हम कौन हैं? बताओ हम कौन हैं? मतलब हुजूर, ये सिवा नहीं हो सकता। हम जानते हैं सिवा को, हमने देखा है सिवा को। ये तो हमें बेवकूफ बनाने की चाल है। क्या सिवा का कोई हम शक्ल यहां हमारे सामने खड़ा कर दिया है? बताओ तुम कौन हो? शिवाजी, शिवाजी पळून गेला तुझ्यामुळं। सच बोल, तू कोण आहेस? शिवाजी सापडत नाही, शिवाजी सापडण्यासाठी नाही, शिवाजी फसत नाही। त्याला जायचं तिथं तो जातो, त्याला थांबायचं तिथं तो थांबतो। त्याचं जाणं येणं बसणं उठणं शत्रूवर अवलंबून नाही। खामोश! कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी पण शिवाजीच आहे। वक्त बर्बाद मत कर, खरं सांग तू कोण आहेस? शिवा काशील निर्वापूरचा नावी। या खुदा, या भरत, इतना बड़ा धोखा। आता तुझं काय होईल माहितीये? घरी आलो, शिवाजी रायांसाठी 10 वेळा येईल। रामखोर पाशी, शिवा हसरायचं काम करू नकोस मागलाय। माझ्या अंगावर शिवाजी रायांची कापड आहे। माझ्याशी जरा सबुरीने बोल। मसूद, देखती खेळो, काय केलं मसूद? सोनं म्हणत होतीस, पण त्याआधी माझ्या जीवाचं सोनं झालं। राजा, उजरा राजा, उजरा। धन्यवाद। मी खरंच श्री आदिशक्ती कला नाट्य विकास संस्था सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत करतो की गेल्या 4-5 दिवसात आपल्याला विनंती केली आणि आपण हे नाटक सादर केलं शिवरायांच्या समोर। मी आता ओम कला आविष्कार ग्रुप यांना विनंती करतो की आपण धन्यवाद। यानंतर सर्व कलाकारांना विनंती असेल की जयंतीच्या सोबतच आपण पुढे जायचं आहे। सिद्धनाथाच्या नावानं, आई जोगेश्वरीच्या नावानं, भारत माता की। याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची। चांदणी चौकामध्ये आता सगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत।
आलेल्या सगळ्या कलाकारांचं मनापासून शिवजयंती उत्सव समिती स्वागत करत आहे.